अलीकडे ज्या एका प्रश्नावर चांगलंच रण माजत आहे तो असा आहे की ज्याला आपण देह म्हणतो तो पंचभूतांचा समुदायच आत्मा नामक किंवा विचार नामक शक्तीला जन्म देत असतो की विचारच या देहाला घडवत असतो. जगातील सर्व धर्म अर्थातच असं प्रतिपादन करतात की विचार नामक शक्तीच देह घडवत असते. देह कधी विचाराचं कारण असूच शकत नाही. पण अनेक आधुनिक तत्वज्ञांच्या मते आपण ज्याला विचार म्हणतो तो म्हणजे केवळ देह नामक यंत्राच्या निरनिराळ्या भागांच्या विशिष्ट जोडणीमधून निर्माण होत असतो. पण ह्या आधुनिक तत्वज्ञांचं म्हणणं ग्राह्य धरून आत्मा म्हणा की मन म्हणा किंवा आणखी काय वाटेल ते म्हणा, ह्या देहयंत्राचं कार्य आहे असं जर म्हटलं ते आपला देह आणि मेंदू बनवणाऱ्या जड परमाणूंच्या रासायनिक किंवा भौतिक संयोगातून निर्माण होत असतं असं मानलं तर मूळ प्रश्न तसाच राहून जातो. हे शरीर कोण घडवतो? कोणती शक्ती ह्या जड भौतिक परमाणूंना शरीराचा आकार देते? भोवतालच्या जड राशीतून आवश्यक ती सामग्री घेऊन तुमचं शरीर एक प्रकारचं तर माझं दुसऱ्याच प्रकारचं घडवणारी शक्ती कोणती? ही सगळी अनंत विविधता, हे इतके भेद कशामुळे होतात? आत्मा हा शरीरातील भौतिक परमाणूंच्या संयोगातून निर्माण होतो असं म्हणणं म्हणजे बाप मुलापासून जन्मतो असंच म्हणण्यासारखं आहे. जड परमाणूंचा हा संयोगच कसा झाला? कुणी कोणत्या शक्तीनं तो घडवून आणला? तुम्ही जर म्हणाल की दुसऱ्या कोणी एका शक्तीनं हा संयोग घडवून आणला आहे आणि जो आत्मा आता एका विशिष्ट जडद्रव्य राशीशी संयुक्त झालेला दिसतो आहे तो त्याच जड परमाणूंच्या संयोगाचं फल होय, तर ते काही आमच्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. प्रचलित इतर सिद्धांतांशी विरोध न करता सर्वच नाही तरी निदान अधिकांश घटनांची जो सुसंगत उपपत्ती लावून दाखवतो तोच सिद्धांत आपण ग्रहण करायला हवा. सबब जडद्रव्य घेऊन त्यातून शरीर घडवणारी शक्ती आणि त्या शरीरातून व्यक्त होणारी शक्ती या दोन्ही एकच आहेत असं म्हणणंच तर्काला अधिक धरून होईल. आणि म्हणून जी विचाररूपी शक्ती किंवा मनशक्ती आपल्या शरीरामध्ये व्यक्त होत आहे ती केवळ ते शरीर घडवणाऱ्या जड परमाणूंच्या संयोगामधून उत्पन्न झाली असून तिला स्वतंत्र अस्तित्व नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. शिवाय शक्ती कधी जडामधून उत्पन्न होऊ शकत नसते. उलट असं सप्रमाण सिद्ध करून दाखवणं शक्य आहे की आपण ज्याला जड म्हणतो त्याला मुळी अस्तित्वच नाही. जड ही शक्तीचीच केवळ एक विशिष्ट अवस्था आहे इतकंच. घनत्व, कठीणपणा, भरीवपणा इत्यादी जडाचे सर्वच गुणधर्म गतीमुळे निर्माण होत असतात असं सिद्ध करता येईल. द्रव पदार्थांना खूप जोरानं भोवऱ्यासारखी गती दिली तर त्यात घन पदार्थाची शक्ती निर्माण होते. हवेला जर प्रचंड वादळातल्यासारखी भोवऱ्याची गती दिली तर ती घन पदार्थासारखी होऊन घन पदार्थांना धडक देऊन त्यांना तोडू फोडू वाकवू शकते. कोळ्याच्या जाळ्याच्या एका तंतूला जर अत्यंत वेगानं गतिमान करता आलं तर तो लोखंडी साखळी इतका पक्का होऊन एखादं झाड सुद्धा छेदून जाऊ शकेल. या दृष्टीनं बघता आपण ज्याला जड म्हणतो ते अस्तित्वात नाही असं सिद्ध करणं त्या मनाने सोपं जाईल. आमच्या शरीरामध्ये ही जी शक्ती व्यक्त होत असते ती काय आहे? एवढं मात्र खरं की ती शक्ती काहीही असो ती जणू जड परमाणूंना घेऊन त्यातून मनुष्य शरीरादी आकृती घडवत आहे. दुसरं कोणीही येऊन हे तुमचं माझं शरीर घडवत नाही. माझ्याकरता माझ्या ऐवजी आणखी कोणी जेवला असं कधी झालेलं नाही. माझं मलाच अन्न खावं लागतं, मलाच ते पचवावं लागतं आणि त्यातूनच माझं रक्त, माझं मांस, माझी हाडं हे सगळं माझं मलाच तयार करावं लागतं. ही गूढ अद्भुत शक्ती काय आहे? भूत भविष्यासंबंधीचा विचार पुष्कळांना भीतीदायक वाटतो. पुष्कळांना ते नुसतं अनुमान करत बसणं वाटतं. म्हणून आपण आता वर्तमानाचाच विचार करू. प्रश्न आहे, आपल्यामधून कार्य करणारी ही शक्ती काय आहे? आपल्याला हे माहितीच आहे की प्राचीन काळच्या सर्वच धर्मग्रंथातून ही शक्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये वसणारं एक ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर असल्याचं मानलं गेलेलं आहे. ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर हे रूपानं बाह्य स्थूल शरीरासारखंच असून स्थूल शरीराचं पतन झालं तरी ते सूक्ष्म शरीर मात्र तसंच टिकतं असं त्याचं वर्णन त्या ग्रंथांमध्ये आढळतं.
पण नंतरच्या काळात याबाबत यापेक्षा उच्च कल्पना उदयाला आलेली दिसते, आणि ती अशी आहे की हे ज्योतिर्मय अंतःशरीर म्हणजे काही ती मूलभूत शक्ती किंवा सत्ता नव्हे. ज्या कशाला म्हणून रूप किंवा आकार आहे ते जड परमाणूंच्या संयोगानेच निर्माण झालं असलं पाहिजे, आणि म्हणून तो संयोग घडवून आणणारं वेगळं काहीतरी यामागे विद्यमान असायला हवं. तर आपलं हे बाह्य स्थूल शरीर घडवायला त्याहून वेगळी अशी कशाची तरी आवश्यकता असेल, तर मग त्याच कारणासाठी ते ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर घडवण्यासाठी त्याहूनही वेगळं असं काहीतरी आवश्यक असणारच. त्या काहीतरीलाच आमच्या संस्कृत भाषेमध्ये आत्मा असं म्हटलंय. इंग्रजीमध्ये ज्याला सोल असं म्हटलंय, त्यांना कळून आलं की हा आत्माच ह्या ज्योतिर्मय अंतःशरीरातून म्हणजेच सूक्ष्म शरीरातून आपल्या बाह्य स्थूल शरीरावर कार्य करत असतो. हे ज्योतिर्मय अंतःशरीर किंवा सूक्ष्म शरीर मनाचं वसतिस्थान मानलं जाऊन आत्मा त्याच्या पलीकडे आहे असं ठरलं. हा आत्मा म्हणजे मनही नव्हे, तो मनालाही चालवतो आणि मनाच्या द्वारे स्थूल शरीरालाही चालवतो. तुम्हाला एक आत्मा आहे, मला निराळा आत्मा आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळा आत्मा आहे आणि एक एक वेगवेगळं सूक्ष्म शरीर आहे, आणि त्यामधून आपण स्थूल बाह्य शरीरावर कार्य करत असतो. इथपर्यंत मजल गाठल्यानंतर मग ह्या आत्म्यासंबंधी, या आत्म्याचं स्वरूप कसं आहे यासंबंधीही प्रश्न विचारले गेले. शरीरही नाही, मनही नाही, असा हा मानवाचा आत्मा मग आहे तरी काय? खूप उलटसुलट चर्चा झाली, अनुमानं केली गेली, तऱ्हेतऱ्हेची तात्विक मतं अस्तित्वात आली. या सगळ्यातून आत्म्यासंबंधी निष्पन्न झालेले काही सिद्धांत मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या निरनिराळ्या सगळ्या तत्वज्ञानांचं ह्या एका मुद्द्यावर एकमत आहे की एरवी या आत्म्याचं स्वरूप कसं का असेना, त्याला रूपही नाही किंवा आकारही नाही, आणि जिला रूप आणि आकार नसतो ती गोष्ट सर्वव्यापी असलीच पाहिजे. देश आणि काल हे दोन्ही मनातच विद्यमान असतात. कालाखेरीज कार्यकारण भाव असूच शकत नाही. आधी हे, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, अशा क्रमाच्या कल्पनेखेरीज कार्यकारण भाव असूच शकत नाही. सारांश, देश, काल आणि कार्यकारण ही तिन्ही मनामध्येच असतात. आणि ज्या अर्थी आत्मा हा मनाच्या पलीकडे असून रूपरहित म्हणजे निराकार आहे, त्या अर्थी तो देश, काल आणि कार्यकारण यांच्या पलीकडे असला पाहिजे. आणि याप्रमाणे तो जर देश, काल आणि निमित्तांच्या पलीकडे आहे तर तो अनंत असलाच पाहिजे. आणि इथेच आमच्या तत्वज्ञानातला सगळ्यात श्रेष्ठ सिद्धांत येतो, तो असा की अनंत कधी दोन असू शकणारच नाहीत. आत्मा जर अनंत असेल तर मग केवळ एकच आत्मा असू शकतो. आणि तुम्हाला एक आत्मा आहे, मला निराळा आत्मा आहे, वगैरे वगैरे ज्या काही आत्म्यांच्या अनेकत्वाविषयीच्या कल्पना आहेत त्या खऱ्या असणं शक्य नाही. आणि म्हणूनच खरा मानव हा एकमेवाद्वितीय अनंत सर्वव्यापी आत्मा आहे. तेच मानवाचं सत्य स्वरूप आहे. आणि वरवर खरा भासणारा मनुष्य हा व्यावहारिक जीव त्या खऱ्या मानवाची एक सीमित किंवा नामरूपाच्या उपाधींमुळे ओढवलेली अवस्था आहे. ह्या अर्थाने ती पौराणिक कथा खरीच ठरते की हा वरवरचा माणूस, हा व्यावहारिक जीव एरवी कितीही मोठा असला तरी वस्तुतः तो त्या पलीकडच्या खऱ्या मानवाचं केवळ एक अस्पष्ट प्रतिबिंबच आहे. तो खरा मानव, तो आत्मा कार्य आणि कारण यांच्या पलीकडे असल्यामुळे, देश आणि काल यांनी बांधलेला नसल्यामुळे स्वाधीन म्हणजे स्वरूपतः मुक्त असला पाहिजे. बद्ध तो कधीच नव्हता. त्याला बांधील असं काय आहे? हे त्या आत्म्याचं प्रतिबिंब हा वरवरचा मनुष्य, हा व्यावहारिक जीव मात्र देश, काल आणि कार्यकारण भाव यांनी जखडलेला आहे. म्हणजेच तो बद्ध आहे, किंवा आमच्या काही तत्वज्ञांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो बद्ध आहे असा भासतो. पण खरोखर तो बद्ध मात्र नाही. आमच्या आत्म्यासंबंधी हेच सत्य आहे की तो सर्वव्यापी आहे, तो चैतन्य स्वरूप आहे आणि तो अनंत आहे.
आम्ही स्वरूपतःच असे आहोत. प्रयत्न करून आम्हाला तसं व्हायचं नाही. प्रत्येक आत्मा अनंत आहे आणि म्हणून जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. एकदा एका शाळेमध्ये कित्येक लहान मुलामुलींची परीक्षा घेणं चाललं होतं. परीक्षक त्यांना अंमळ कठीणच प्रश्न टाकत होता. त्यापैकी एक प्रश्न असा होता की ही पृथ्वी पडत का नाही. परीक्षकाला त्या मुलांकडून गुरुत्वाकर्षणासंबंधी काही उत्तर हवं होतं. बहुतेक मुलांना काहीच उत्तर देता आलं नाही. काही 4-2 मुलांनी अडखळत पृथ्वी न पडण्याचं कारण गुरुत्वाकर्षण किंवा तसलंच काहीतरी आहे असं गुळमुळीत मोघम उत्तर दिलं. एका चुणचुणीत मुलीने मात्र उलट प्रश्न टाकून त्या परीक्षकाला उत्तर दिलं. तिने त्याला विचारलं, तुम्ही पृथ्वी जी पडणार म्हणता ती कुठे बरं पडणार. खरंच पृथ्वी पडणार कुठे हा प्रश्नच मुळी चुकीचा आणि वेडगळपणाचा होता. पृथ्वी पडणार कुठे. पृथ्वीच्या बाबतीमध्ये पडणं किंवा चढणं काहीच नाही. अनंत अवकाशात वर किंवा खाली म्हणून काही नाहीच. वर आणि खाली हे केवळ कशाच्या तरी अपेक्षेने योजायचे शब्द आहेत. वर खालीपणा हा सापेक्ष असतो. अनंत जाणार कुठे आणि येणार तरी कुठून. त्याने कुठून यायचं आणि जायचं तरी कुठे. तर याप्रमाणे माणूस ज्यावेळी गतकाळाचा किंवा भावी काळाचा विचार करण्याचं थांबवतो, आपला देह उत्पत्ती विनाशशील किंवा सीमाबद्ध आहे हे जाणून देहाभिमानाचा त्याग करू शकतो, त्याच वेळी तो एका उच्चपदी आरूढ झालेला असतो. शरीर हा खरा माणूस किंवा आत्मा नाही. मनही आत्मा नाही, कारण त्याचा ऱ्हास आणि वृद्धी होते. त्यांच्या पलीकडे असलेला आत्माच चिरंतन आहे, नित्य आहे, तोच शाश्वत आहे. फक्त तोच कायम राहणार आहे. शरीर आणि मन सारखे बदलत असतात. नव्हे बदलांच्या एका साखळीलाच आपण शरीर म्हणत असतो आणि दुसऱ्या साखळीला मन म्हणत असतो. ती एखाद्या नदीसारखी आहेत. तिच्यातले पाणी वाहून जात असतं आणि तरीही एका अखंडित प्रवाहाचा आभास निर्माण करत असतं. आपल्याला ती नदी एकच वाटत असते. आपल्या शरीरातील प्रत्येक परमाणू सारखा बदलतोय, परिणाम पावत आहे. काही थोडे क्षण देखील कुणाचंही तेच शरीर नसतं आणि तरीही आपण त्याला तेच एक शरीर समजत असतो. मनासंबंधी असंच. ह्या क्षणी ते सुखी, दुसऱ्या क्षणी दुःखी होऊन जातं. ह्या क्षणी सबळ, पुढच्याच क्षणी दुर्बळ बनून जातं. जणू काही सतत बदलता भोवराच. म्हणून तेही आत्मा असणं शक्य नाही, कारण आत्मा अनंत आहे. बदल फक्त शांत सीमाबद्ध वस्तूंमध्येच होणं शक्य आहे. अनंत कशाही प्रकारे बदलणं शक्य नाही. तसं म्हणणं म्हणजे वेडेपणाच आहे. एक सीमाबद्ध शरीर, या दृष्टीने मी इथून तिथे जाऊ शकेन, तुम्ही हलू शकाल. ह्या विश्वातील प्रत्येक परमाणूस सतत परिणाम पावत आहे. पण सगळंच्या सगळं विश्व म्हणजे एक सलग समष्टी. अशा दृष्टीने बघितल्यास, विश्वाचा साकल्याने विचार केल्यास, ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं किंवा बदलणं शक्य नाही. गती ही नेहमी सापेक्ष असते. हे टेबल आहे, मी या टेबलाजवळून त्या तिथे जातो म्हणजे माझं जाणं ह्या टेबलाच्या अपेक्षेने होतं. कशाच्या तरी अपेक्षेने किंवा तुलनेनंच मी एका जागेहून दुसऱ्या जागी जाऊ शकेन. या विश्वातील कोणताही परमाणू दुसऱ्या एखाद्या परमाणूच्या अपेक्षेने किंवा तुलनेनेच इथून तिथे जाऊ शकेल. पण समस्त विश्व म्हणजे एकच एक एकसंध समष्टी मानल्यास कशाच्या अपेक्षेने, कशाच्या तुलनेने ते जाऊ येऊ शकेल. कारण मग या विश्व समष्टीखेरीज आणखी काय असं असणार की ज्याच्या अपेक्षेने, ज्याच्या तुलनेने तुम्ही या विश्व समष्टीची गती जाणू शकाल. म्हणून तो आत्मा, ती अनंत एकसंधता, ती अनंत एकता, ते एकमेवा द्वितीय कधी बदलत नाही, कधी चढत नाही की ढळत नाही. तीच निरपेक्ष पारमार्थिक सत्ता होय. तोच खरा मानव होय. तेच मानवाचं सत्य स्वरूप होय. आणि म्हणून आपलं खरं स्वरूप सर्व व्यापक आहे, सीमाबद्ध नाही. आपण म्हणजे सदा बदलते छोटे छोटे सीमाबद्ध जीव आहोत.
ही भावना कितीही सोयीची असली, कितीही मजेदार वाटत असली, तरी तो एक मुरलेला भ्रमच आहे. तुम्ही सर्वव्यापी अनंत पुरुष आहात असं सांगितल्यावर लोकांना भेडसावल्यासारखं वाटतं. पण हे सत्य आहे. तुम्ही सर्वांमधून कार्य करत आहात. सर्व पायांनी तुम्ही चालत आहात. सर्व ओठांनी तुम्ही बोलत असता. सर्व हृदयांनी तुम्ही भावनांचा अनुभव घेत असता. लोकांना हे सांगितल्याबरोबर ते भयभीत होऊन जातात. ते तुम्हाला वारंवार विचारतील की मग त्यांचं व्यक्तित्व उरणारच नाही काय? हे लोक व्यक्तित्व म्हणतात तरी कोणत्या वस्तूला, कोणास ठाऊक? ते एक वार बघण्याची माझी इच्छा आहे. लहान मुलाला मिशा नसतात, मोठा झाल्यावर त्याला दाढी मिशा फुटतात. त्या लहान मुलाचं व्यक्तित्व किंवा मी पण जर त्याच्या शरीरातच सामावलेलं असतं, तर मग मोठेपणी दाढी मिशा येऊन त्या शरीरात बदल झाल्यामुळे ते नष्ट झालं असंच नाही का म्हणावं लागणार? माझं व्यक्तित्व किंवा मी पण जर शरीरामध्येच सामावलेलं असतं, तर माझा एक डोळा किंवा हात नाहीसा झाल्यामुळे माझं व्यक्तित्व किंवा माझं मी पण नाहीसं होईल. असंच असेल तर मग दारुड्यानं दारू पिणं सोडलं नाही पाहिजे, कारण तसं केल्यामुळे त्याचं मी पण किंवा व्यक्तित्वच नाहीसं व्हायचं. चोरानं चोऱ्या करणं सोडून कधी साव बनलं नाही पाहिजे, कारण तशानं त्याचं व्यक्तित्वच नाहीसं होईल. या व्यक्तित्व गमावण्याच्या भयानं मग कुणीही आपल्या सवयी बदलूच नयेत. सगळ्याच वेडेपणांचा बाजार. व्यक्तित्व किंवा मी पण हे अनंताखेरीज आणखी कशातही नाही. न बदलणारी अशी फक्त तीच एक अवस्था आहे. बाकीचं सगळं काही सारखं बदलतंय, परिणाम पावतंय, वाहून जातंय. व्यक्तित्व किंवा मी पण हे स्मृतीतही असू शकत नाही. समजा की डोक्याला जबरदस्त तडाखा लागून मला माझ्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टींचा पार विसर पडून गेलाय. व्यक्तित्व किंवा मी पण जर स्मृतीमध्येच असेल, तर माझं व्यक्तित्व नाहीसं झालं, माझं मी पण संपूर्णपणे लोपलं असाच त्याचा अर्थ होईल. माझ्या लहानपणीची पहिली 2-3 वर्ष मला मुळीच आठवत नाहीत. स्मृती आणि अस्तित्व जर एकच असतं, आठवण्यावरच जर माझं असणं अवलंबून असतं, तर मग माझ्या लहानपणीची मला न आठवणारी ती 2-3 वर्ष माझ्या आयुष्यातून बादच झाली म्हणायची. तसं झाल्यास माझ्या आयुष्याचा जो भाग मला आठवत नाही, तो भाग मी जगलोच नाही असं होईल. व्यक्तित्वासंबंधीची किंवा मीपणासंबंधीची धारणा फारच कोती म्हणावी लागेल. आपण अद्यापी व्यक्ती किंवा मी नाहीच. आपण व्यक्तित्वाच्या किंवा मीपणाच्या लाभासाठी प्रयत्न करत आहोत इतकंच. ते अनंतच आपलं खरं व्यक्तित्व, आपलं खरं मी पण आहे. तेच मानवाचं सत्य स्वरूप आहे. ज्याचं जीवन ह्या सगळ्या विश्वात व्यापून आहे, तोच खरोखर जगत असतो. आणि आपण जितके आपलं जीवन लहान लहान मर्यादित गोष्टीवर केंद्रित करत असतो, तितक्या झपाट्याने आपण मृत्यूकडे जात असतो. जेवढा वेळ आपली जीवनं विश्वात व्यापून असतात, इतरांमध्ये व्यापून असतात, तेवढाच वेळ आपण खऱ्या अर्थानं जिवंत असतो. ही आपली लहान सहान जिणी जगणं म्हणजे तर खरोखर मरणच आहे. म्हणूनच आपल्याला मृत्यूचं भय पछाडत असतं. मृत्यूचं भय तेव्हाच जिंकता येईल की जेव्हा माणसाला साक्षात्कार होईल की जोपर्यंत या विश्वात एक तरी जीव विद्यमान आहे, तोपर्यंतच मी जिवंत आहे. मी सर्व वस्तूत आहे, मी सर्व देहांमध्ये आहे, सर्व जीवनं माझीच आहेत, मीच हे विश्व आहे, असं ज्यावेळी माणूस म्हणू शकेल, तेव्हाच तो अभय पावेल, अभिही होऊन जाईल. सदा बदलत्या वस्तूंची जखडला असताना अमरत्वाच्या गोष्टी बोलणं म्हणजे वेडेपणाच आहे. बदलत्या वस्तू अविनाशी असणं कसं शक्य आहे? एक प्राचीन संस्कृत तत्वज्ञ म्हणतात की ज्याचे तुकडेच पडत नाहीत किंवा जे बदलतच नाही, असं व्यक्तित्व किंवा मी पण केवळ आत्म्यामध्येच शक्य आहे. कारण तो अनंत आहे. अनंताचे कधी भाग पडणं शक्य नाही, त्याचे कधी तुकडे पडणं शक्य नाही. तो अविभाज्य आहे, अखंड आहे. अनंत आत्मा हा नेहमी आहे तसाच असतो. तीच अखंड, एकरस, एकमेवा द्वितीय सत्ता होय. आणि तेच मानवाचं खरंखुरं व्यक्तित्व किंवा मी पण होय. तोच खरा मानव होय. तेच मानवाचं सत्य स्वरूप होय. हा वरवरचा माणूस, हा व्यावहारिक जीव
म्हणजे ते अतिंद्रिय सर्वातीत व्यक्तित्व व्यक्त करण्याची, प्रकट करण्याची धडपड आहे इतकंच. क्रमविकास होत असतो तो आत्म्याचा नव्हे. हे जे बदल घडून येत आहेत, दुर्योधनाचा सुयोधन होतोय, पशूचा माणूस होतोय, ते सगळे आत्म्यात घडत नाही. ह्याला म्हणता येईल प्रकृतीचं क्रमविकसन आणि आत्म्याचं क्रमप्रकटन. कल्पना करा की तुमच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा टांगलेला आहे आणि तो आड आल्यामुळे मी तुम्हाला पाहू शकत नाही. अशी कल्पना करा की त्या पडद्याला एक लहानसं छिद्र असून त्यातून मला तुमच्यापैकी काही जणांचे, अगदी समोरच्याच फक्त काही जणांचे चेहरे दिसत आहेत. आता कल्पना करा की ते छिद्र हळूहळू मोठं होऊ लागलंय. त्यांनी काय होईल? ते छिद्र जसजसं मोठं होत जाईल तसतसा समोरचा देखावा माझ्यासमोर आपोआप अधिकाधिक प्रकट होत जाईल. आणि होता 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 अखेर ज्यावेळी तो सगळ्याच्या सगळा पडदा तिथून नाहीसा होईल, त्यावेळी मी अगदी तुमच्यासमोर उभा असेन आणि स्पष्टपणे तुम्हा सगळ्यांना पाहू शकेन. या सगळ्या प्रकारात बदल झाला तो तुमच्यात मुळीच नाही. क्रमविकास होत होता तो त्या छिद्राचा, आणि त्याचबरोबर तुम्ही क्रमशः माझ्या दृष्टीसमोर अधिकाधिक प्रकटत होता. एकीकडून क्रमविकसन तर दुसरीकडून क्रमप्रकटन. आत्म्याच्या बाबतीतही असंच घडतं. प्रकृतीकडून क्रमविकसन तर आत्म्याकडून क्रमप्रकटन. पूर्णत्व आपल्याला मिळवायचं नसतं. आपण आधीचेच स्वरूपतःच पूर्ण आहोत, मुक्त आहोत. धर्म, ईश्वर, परलोक वगैरे आपल्या धारणांचा अर्थ तरी काय? या सगळ्या कल्पना आपल्यात आल्या कुठून? कशा आल्या? कशात आहे त्यांचा उगम? माणूस काय म्हणून ईश्वराच्या मागे लागतो? ईश्वराच्या रूपाने म्हणा, माणसाच्या रूपाने म्हणा, की आणखी कशाच्या तरी रूपाने म्हणा, पण एखाद्या पूर्णत्वाच्या आदर्शाची ही आस प्रत्येक देशातील, प्रत्येक समाजातील लोकांना असते ती का? याचं कारण हेच की तो आदर्श मुळी तुमच्या आत आहे, तुमच्या अंतरंगात, तुमच्या अंतरात्म्यातच वर्तमान आहे. ती तुमच्या हृदयाचीच धडधड तुम्ही ऐकत असता, पण ती कुठून उद्भवते हे मात्र तुम्हाला ठाऊक नसतं. आणि म्हणून त्या आवाजाला तुम्ही चुकीनं बाहेरचा आवाज समजत असता. तुमच्या अंतरात्म्यात वसणारा ईश्वरच तुम्हाला त्याच्या शोधासाठी प्रवृत्त करतो आहे. त्याचा साक्षात्कार करून घेण्याची प्रेरणा तुमच्यातच जागवत आहे. इथे तिथे देवळा रावळात, चर्च मशिदीत, स्वर्गी मर्ती यथेच्छ शोधाशोधी करून भागल्यानंतर अखेर जिथून ज्या स्वतःच्या आत्म्यापासून आपण सुरुवात केलेली असते, तिथेच एक प्रचंड वर्तुळ पूर्ण करून आपण परत येतो. आणि मग आपल्याला आढळून येतं की ज्याला आपण त्रिभुवनभर धुंडाळत होतो, देवळादेवळामध्ये इतकं रडून आपण ज्याची करुणा बाकली, ज्याला आपण दूर मेघांच्या आड दडलेला अत्यंत गूढ स्वरूपाचा समजत होतो, तो आपल्या अगदी जवळात जवळ आहे. आपला आत्माच आहे, आपल्या प्राणांचा प्राण आहे. तोच आपला देह आहे, आपलं मन आहे, आपलं सर्वस्व आहे. तूच मी, मीच तू. तोच आपलं स्वरूप आहे. ते प्रकट करा, ते व्यक्त करा. तुम्हाला पवित्र व्हायचं नाहीये, तुम्ही आधीचेच स्वरूपतःच पवित्र आहात. प्रकृती ही तुम्ही आणि तुमच्या अंतर्यामी वसणारं ते अतिंद्रिय सत्य याच्यातल्या पडद्यासारखं आहे. तुम्ही केलेला प्रत्येक सद्विचार किंवा प्रत्येक सत्कर्म म्हणजे जणू काही तो पडदा हळूहळू फाडत जाणंच होय. आणि मग तसतसा त्याच्या मागचा तो शुद्ध अनंत ईश्वर, तो तुमचा आत्मा अधिकाधिक प्रकट होत जातो. हीच समग्र मानव जीवनाची कथा आहे. ते आवरण जसजसं जास्त जास्त झिरझिरीत होत जातं, तसतशी त्याच्या आडची ती आत्मज्योती अधिकाधिक प्रकाश पाहू लागते. कारण प्रकाशणं हा तिचा धर्मच आहे. ह्या आत्म्याला जाणता यायचं नाही, त्याच्या जाणण्याचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरेल. ह्या आत्म्याला जर खरोखरच जाणता आलं असतं, तो जर खरोखर ज्ञेय असता, तर तो आत्माच राहिला नसता. कारण आत्मा म्हणजेच ज्ञाता. तो नित्य ज्ञाता आहे, ज्ञेय कदापिही नाही. ज्ञान म्हणजेच मर्यादीकरण, जाणणं म्हणजेच एखाद्या गोष्टीला
आपल्या ज्ञानाचा विषय करून तिला आपल्या ज्ञानाच्या कक्षेत खेचणं. पण आत्मा असा विषय होणं स्वरूपतः शक्य नाही. तो सर्व गोष्टींचा नित्य ज्ञाता आहे. तो ह्या विश्वाचा नित्य साक्षी आहे. आपला मी आहे. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान ही तर जणू खालची पायरी आहे. स्वरूपापासून भ्रष्ट होणं, ढळणं आहे. आपण तर आधीचेच, कायमचेच तो ज्ञाता आहोत. मग ज्ञाताच ज्ञाताला कसं जाणणार? स्वतःलाच आपण कसं जाणणार? तो आत्माच आपलं खरं स्वरूप आहे आणि प्रत्येक जण ते नाना प्रकारे व्यक्त करण्याची धडपड करतो आहे.